नमस्ते सखींनो, मी आता ब्लाऊज माप घेऊन तुमच्यासमोर मी कागदावर कटिंग आणि कटोरी कशी काढायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता बघा तुम्ही. हे बघा, आता मी तुम्हाला माप कसं घ्यायचं तुम्हाला दाखवते. आपली पूर्ण उंची घ्यायची आपल्याला ब्लाऊजची. असं धरायचं. हे बघा, पूर्ण उंची घ्यायची. आपली पूर्ण उंची आहे 13. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. आपल्याला उंची घ्यायची तिची वाली 14. आता उंची झाली आपली. आता आपल्याला छाती घ्यायची आहे. छातीचं माप घ्यायचं आहे. हे बघा, तिचं छातीचं माप आहे 10 इंच. आपल्याला जिकडून बटन लावतात ना तिकडूनच माप घ्यायचं आहे. आय करता तिकडून नाही घ्यायचं, ते चुकीचं माप होतं मग. हे बघा, आपल्याला 10 इंच घ्यायचं आपल्याला. हे बघा, 10 इंच घेतल्यानंतर आपली छाती आली 40 इंच. आपल्याला कमर घ्यायचं. कमर इथूनच घ्यायचं सखींनो. हे बघा, असं माप घ्यायचं. हे बघा, असं माप घ्यायचं. हे आपण हुक लावतो ना तेवढं सोडून द्यायचं आहे. आता तिचं आलं कमर 32. कमर तिचं 32. आता गळा घ्यायचा आहे तिचा. गळा तिचा आलेला आहे, पुढील गळा आहे तिचा 5.5. मागील गळा आहे 9 इंच. तर आपण अर्धा इंच शिवण्यासाठी वाढून घेणार आहात, तर आपण 9.5 घेऊन टाकू. आता शोल्डरचं माप तिचं आपल्याला शोल्डर कसं मोजायचं सखींनो मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आपल्याला कळत नाही ना, आपण असं मोजतो. आपण असं मोजल्यानंतर आपल्याला समजत नाही. आपण डायरेक्टली इथून अर्धा इंच, इथून अर्धा, म्हणजे 3 इंच तिचं शोल्डर आलं. पण आता तिचं पूर्ण शोल्डर कसं मोजतात ते तुम्हाला दाखवतं. असं इथं पिन लावून घ्यायची. हे बघा, आणि असं धरायचं. व्यवस्थित करून घ्यायचं दोन्ही बाजूला असं. आणि तिचं शोल्डर मोजायचं. हे बघा, तिचं शोल्डर आलं आहे 11. तर आपण आता शोल्डर तिचं 11 घेणार आहे. तिचा मोंडा आला मोंडा आला तिचं 5.5. आपण मोंडा 5.5 घेऊन टाकू. हे बघा, दंड घेर तिचा मोजून घेऊ. हे बघा, तिचं म्हणजे पूर्ण शिलाई म्हणजे आपण मार्जिंगच्या तिचं दंड घेर मार्जिंग सोडून आपल्याला मोजायचं आहे. तिचं 6 आलेलं आहे दंड घेर. आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे दंड घेर. तर आपल्याला 7.5 इंच घ्यायचं आहे. शोल्डर तिचं आलं 3 इंच घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे 3 आणि 2.5 झाले 5.5. हे बघा, आपलं आता सगळं मोजणं झालं आहे तिचं आलं. आता आपल्याला कटोरीचा अंदाज येत नाही ना, तर आपण काय करायचं, जिकडून हुक लावताय ना तिकडून असं थोडंसं पुढं सोडून द्यायचं टक्स मार्जिंगला. ते नंतर करायचं आपल्याला. तर तिची कटोरी आली आहे 8 इंच. तर आपल्याला 8 इंच कटोरी घ्यायची तिचीवाली. 40ची छाती ना तिचीवाली. तर मग आपल्याला 8 इंच कटोरी बरोबर बसणार त्याला. आणि सखींनो, माझी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि पूर्ण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल तर मी कसं कटिंग केलेलं आहे. आणि पूर्ण बघून आणि मग हे करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ तुम्ही सोडू नका अर्धवट, कारण अर्धवट ज्ञान चांगलं नसतं. पूर्ण ज्ञान घ्या, मग तुम्हाला कळेल बा मी कशी टाकलेली व्हिडिओ. हे बघा, आपल्याला आता शोल्डर घ्यायचं आहे 5.5. मोंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.5. आपल्याला छाती घ्यायची तिचीवाली 10 इंच. आपण इथं मार्जिंग केलेली आहे. आणि मोंडा आपल्याला 1.5 इंच तिचं शिलाई मार्जिंग घ्यायची आहे. आता आपण हे आखून घेतलं आहे. आता गळा काढायचा आहे तिचावाला. गळा 9.5 इंच तिची कमर आहे. आणि 2.5 इंच आपल्याला
घ्यायचं आहे मार्जिंग टक्ससाठी आणि मार्जिंगसाठी. म्हणजे आपल्याला पूर्ण तिचंवाला घ्यायचं आहे 11 आणि वरती 11.5. म्हणजे एक अर्धा इंचाचा फरक पडतो खालींवरती. हे बघा आता आपण इथून टक्स मार्जिन घेऊन टाकू तिचंवाला. पाठीमागचा टक्स आहे 4.5 आहे. हे बघा आता आपल्याला 4.5 टक्स घ्यायचा आहे तिचा. आता आपण हा कापून घेऊ कटिंग. गळ्यानंतर काढूया. आता आपल्याला हाच इकडे ठेवायचा आहे. बघा असं इकडे ठेवून द्यायचं आपल्याला. हे बघा तर मार्जिन करून घेऊ आपण. तर व्हिडिओ तुम्ही मी हे व्हिडिओ नंतर पुढची व्हिडिओ मी याची टाकणार आहे. कटोरी किती घ्यायची काय घ्यायची बाईचं माप दाखवणार आहे. हे बघा आपण आता असं घेतलेलं आहे याच्यावर. हे बघा आता आपण घेतला. आता आपल्याला पेपर असा फिरवायचा आहे आणि याला पुढचं हे फ्रंट साईड आहे. बॅक साईड झालं आपलं. आता हे फ्रंट साईड आहे. हे बघा आपण आता असं घेतलं आहे माप. हे बघा आपण 5.5 घ्यायचं. आता आपल्याला बाहेर घ्यायचं आहे त्याच्या अर्धा इंच. हे बघा आपल्याला इथून आता असं घ्यायचं आहे. असं घेऊन टाकायचं. आता हा झाला मोंड्याचा भाग. आपल्याला गळा काढायचा आहे 2.25 इंच. गळ्याची रुंदी घ्यायची आपल्याला 5 इंच. लांबी घ्यायची 5 इंच. रुंदी घ्यायची 2.5 इंच. 2.25 इंचच घ्यायची रुंदी. खाली 2.5 इंच घ्यायचं. वरती 2.25 इंच घ्यायचं आणि इथून असं कट मारून घ्यायचं म्हणजे गोल आकार येतो. हे बघा आता आपल्याला खाली जायचं. खाली आपण टक्स एक इंच हे केलेलं होतं ना आपल्याला तो नाही घ्यायचं आहे. तो कट करून टाकू आणि आता आपल्याला तिथं पुढचं कंबर मोजून घेऊ. तिथं आलं हे बघा. बघा 9.5 आहे. 9.5 मार्जिन आपल्याला तिथं फक्त 10.5 घ्यायचं आहे. हे बघा 10.5 इंच. साडेदहा इंच घ्यायचं आपल्याला.
तेव्हा इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे, इकडून बी 2.5 घ्यायचं आहे आपल्याला, 1 इंच वरती घ्यायचं आहे आपल्याला, इथून असं आखून घ्यायचं आहे. आता हे बघा, आपल्याला इथून 3 इंच घ्यायचं आहे. वरतून आपल्याला टक्स मार्जिन आपल्याला मोजून घ्यायचं आहे तिथंवाला. आपण जेव्हा टक्स मार्जिन घेतो ना सटीनं, ते मोजून घ्यायचं आपल्याला. हे बघा, असं मोजून घ्यायचं आहे. हे बघा 10 इंच आहे, 10 इंच आहे आपल्या इथं टक्स मार्जिन आलेली आहे. इथं मोजून घ्यायचं आपल्याला. इथं छातीचा डावा भाग 3 इंच, हे बघा आपल्याला 1 इंच असं आखून घ्यायचं असं. इथून आपल्याला कट करायचं आहे. वरती नाही करायचं कट, खालीच करायचं आहे असं. वरतून आपल्याला 4 इंच 4.5 इंच घ्यायचं आहे. इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. तिची शिवून कटोरी किती ते मोजून घ्यायची. तिची शिवून कटोरी 5.25 आली, 5.6 आलेली आहे. आपल्याला 5.6 घ्यायची आहे. बघा इथं आपल्याला आखून घ्यायचं आहे पूर्ण. इथं रेग आखली ना तर मग आपल्याला कटोरीला सोपं जातं. इथून 1 इंच आपल्याला वरती घ्यायचं आहे. मग इथून आपल्याला आकार द्यायचा आहे. बघा आकार द्यायचा, आकार द्यायचा. आता हे आपल्याला काढून घ्यायचं, कापून घ्यायचं आपल्याला. चालेल बघ. असं मोजून घ्यायचं कटोरी. हे बघा आपले भाग आले आता. हे बघा आता हा बॅक साईड आहे, ही कटोरी आहे आणि हे क्रॉसपट्टी आणि आपली ही मेन भाग आहे. तर आपण आता हे कागदावर काढलं, आपण कपड्यावर काढूया. आता याचं मी उद्या तुम्हाला दाखवणार आहे कपड्यावर. सखींनो, माझी कटिंग कशी वाटली तुम्हाला तुम्ही मला कळवा कमेंटद्वारे आणि माझी व्हिडिओ पूर्ण बघा.
बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्यात काय कळतं काय नाही कळत तुम्ही मला प्रत्यक्ष कमेंट करून विचारू शकता आणि मी तुम्हाला सांगू बी शकते. आणि माझी व्हिडिओ